पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आवली बोल. हॅलो भाऊजी, तुम्ही पण पार्टीत आहात का? हां हो हो, म्हणजे मी आणि मिस अनामिका आम्ही एकत्र आहोत पार्टीमध्ये. बोल ना, काही काम होतं का? काम नाही नाही, तसं काही काम बिम काही नव्हतं. मी म्हटलं आपलं सहज फोन करून बघूया काय कुठे आहात, कधी येणार आहात घरी. नाही ठीक आहे, पण मी हॅलो मला काही ऐकू येत नाही, मी नंतर फोन करते. हां 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 हां, ठेवते. म्हणलं होतं ना तुम्हाला, ते दोघंही एकत्र गेलेत पार्टीला, एन्जॉय करतायत. तुम्हीच ऐकत नाही माझं. खरं सांगू का माई मावशी, नाही म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल, पण अहो तुमची बातमी ऐकून त्यांना नाही फरक पडलाय तर जाऊ दे ना, कशाला. मी आणि सचिन आम्ही आहोत ना, आम्ही घेऊ तुमची काळजी. हां तुम्ही एक काम करा, तुम्ही आता जरा वेळ झोपा. हां मी नंतर येते. असं कसं झालं? सौरभला माहित असून सुद्धा तो भेटायला का नाही आला? आयला जाम बोर होतो रे असल्या पार्टीला आल्यावर. ले श्रीमंत लोक मस्त बसतात आपले पॅक मारत एसी मध्ये, आणि आपण लटकतो. तुला प्यायची आहे का? इथं बसूया आपण. येडायस का? आयला माझ्या साहेबांना कळलं ना, लगेच डायरेक्ट काढून टाकतील मला. काय ती इथे बसले जेवून पैसे देतात म्हणून इज्जतीत ड्युटी करायची. काय म्हणतोस? तुमचं बरं आहे, तुम्ही तरी जाता 12-1 पर्यंत घरी. आमच्या मॅडम हलत नाही सकाळपर्यंत. त्यांचा नवरा गेला मैत्रिणीला घेऊन बाहेर, आणि या इकडे आले आहेत त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत. मस्त लावून पडणार आता. पुणे राहा एकटाच बसलाय, नवीन आहे का? अरे तो नाही का मगाशी त्याला बाहेर काढलं, मॅडम बरोबर आलाय का? मला तर वाटतं लफडाय त्याचं मॅडमशी. काय म्हणतो? अरे मी एका नजरेत सांगतो, असा बघत होता ना तिच्याकडे. असेल राव, यो पण चिकनाच आहे, आणि या श्रीमंत लोकांना ना रोज लागतंय कोण ना कोण. तसा पण हा चिकना आहे राव. मॅडमची चॉईस बरी आहे राव, एकदम कडक. अरे त्याची मॅडम बघितली काय? अरे काय दिसते यार, एक नंबर. अरे हा काय, कोणी लफडं करेल ती त्याची. शांतपणे करतो का? चल म्हणतोय का? काय तमाशा चालू आहे? हे काय चाललंय? यासाठी आणलं तुम्हाला इथे? खाऊन झालं असेल ना, गपचूप जाऊन गाडीत बसा. काय रे, काय झालं? बाहेर पार्किंग मध्ये ड्रायव्हर लोकांची मारामारी सुरू आहे. कोण रे, कोण? कोणतरी अनामिका दीक्षित आहेत ना, त्यांचा ड्रायव्हर, तो मारामारीने भांडणं करतोय. आणि तू रे, फार मस्ती आली तुला. चांगल्या लोकांची सोसायटी आहे, समजलं? इथे येऊन अशी गुंडांसारखी मारामारी नाही करायची. या लोकांना अशा डिसेंट जागी आणायलाच नकोय. ए चल रे बाहेर हो. ओ दादा, बघताय काय तुम्ही? काढे आला बाहेर. ए काय रे तुझं? तुला मगाशी सांगितलं ना आत यायचं नाही म्हणून, कशाला आला? चल. ए थांबा.
लागलाय तुला? अहो मॅडम, हा तुमचा ड्रायव्हर आहे? काही सांगा याला, कुठे आलाय, काय करतोय, किती मारामाऱ्या करतोय हा? तुम्ही काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? तो ड्रायव्हर नाहीये, तो माझ्या बरोबर आलाय पार्टीला. पार्टनर आहे माझा लाईफ पार्टनर. लाईफ पार्टनर म्हणे, जास्त झाले वाटतं मॅडमला. नाही, जास्त नाही झालेली, पूर्ण शुद्धीत आहे मी. म्हणूनच ऐकलं तुम्ही काय बोललात ते. आता तुम्हीही भानावर या. ह्यानं माझा लाईफ पार्टनर असावं किंवा दुसरा कोणी असावं हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही नाही ठरवत मॅडम, पण जरा बघा याच्याकडे. काय ते कपडे, काय तो अवतार. का? काय वाईट आहे याच्या कपड्यात? तुमच्यासारखे ब्रँडेड नाही आहेत म्हणून का? की गाडी रिपेअर करताना ग्रीस लागलं हा प्रॉब्लेम आहे तुमचा? आणि कपड्यांवरून माणसाची किंमत ठरवणारे तुम्ही कोण? सिंपल आहे मॅडम, जरा तुमच्याकडे बघा आणि ह्याचे कपडे बघा. आम्हा सगळ्यांना वाटलं हा तुमचा ड्रायव्हरच आहे, त्याच्यात आमचं काय चुकलं? तुमचं इतकंच चुकलं की तुम्ही कपड्यांवरून माणसाला जज करताय. तुमच्या कपड्यांवरून मी ठरवलं का की तुम्ही कुठे नोकरी करता, की तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात? ठरवलं का मी? आपण सगळे इथे डिसूजा आंटींच्या पार्टीला आलोय की नाही? आपण हे कपड्यांवरनं जज करणं वगैरे हा सगळा तमाशा का करतोय? अहो बेसिक आहे ना मॅडम, असं कोण येतं का पार्टीमध्ये? अहो काय प्रॉब्लेम आहे ह्याच्या कपड्यात? आवडतो साधेपणा एखाद्याला, नसते आवड छान चौकीची. हे सगळं ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला काहीतरी माहिती आहे का त्याच्याबद्दल, त्याच्या आयुष्याबद्दल? अहो मॅडम, आम्हाला जाणून पण नाही घ्यायचं, सोडा. आज जाऊया आपण. पहिल्यांदा आला असेल तो पार्टीला. चला रे. एक मिनिट. हॅलो, स्वतःचं बोलून झालं की निघून जायचं का? हे बरं आहे. तुम्ही जसं वागवलंत त्याला ते अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला माफी मागावी लागेल त्याची. काय झालं? आता प्रॉब्लेम आहे का? माझा लाईफ पार्टनर आहे तो, हे कळलं ना तुम्हाला? मग मला मॅडम म्हणू शकता, त्याला सॉरी नाही म्हणतायत? नाही, बरोबरच आहे ना. भरपूर पैसे असल्यावर चांगले ब्रँडेड कपडे विकत घेता येतात. बुद्धी नाही ना हो विकत घेता येत. ती तर तुमच्याकडे नाहीच आहे. चल बेटा, जाऊया ना आपण तरी कोणाच्या नादाला लागलो? ते सगळं ठीक आहे मॅडम, पण तुम्हीच बोलताय मगाचपासून. पण ज्याच्यामुळे हे झालं तो गप्प का बसलाय? त्याला आपली बाजू मांडता येत नाही? त्यांनी सांगावं ना तो कोण आहे ते. का बोलेल तो? तुम्हाला कुणालाही उत्तर द्यायला तो बांधील नाही. हो, बरोबरच आहे म्हणा. तुमच्या समोर कसा बोलेल तो? अहो तुम्ही त्याला काय बोलू दिलं तर बोलेल ना तो. तुमच्या समोर नुसती हा हा करायची सवय झाली असेल त्याला. अहो तुम्ही सगळ्या बाबतीत कितीतरी पटीने त्याच्यापेक्षा वरचढात. ते सर्व लोक त्याला ड्रायव्हर समजले. ह्यातच आलं सगळं. चल पटा. असं नाही काय.
अहो मावशीबाई, अहो 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 मावशीबाई, पाणी हवं होतं तर हाक मारायची ना कोणाला तरी. अहो सारख्या सारख्या हाका मारायला नको वाटतं. उगाच कशाला हाका मार. बस बस घ्या घ्या. अहो नेहमी कुठे हाका मारून त्रास देत असता तुम्ही? नेहमी सगळं स्वतःच करत असता. उलट सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांना चांगलं चुंगलं खायला घालता. आता तुमचा पाय दुखतोय म्हणून म्हटलं मी, हाका नाही का मारायची? अहो आता मुलं आपापल्या कामामध्ये गुंतलेली असतात. सारखं त्यांना हाका मारून कशाला त्रास द्या. आता आपलं म्हातारपण एका जागेत अडकलं ना की सारखं काही ना काहीतरी हवं वाटतं. आपली उगीच कुणाला कटकट व्हायला नको असं वाटतं बाबा. खरंय हो तुमचं मावशीबाई, खरंय. हे म्हातारपण फार वाईट, आणि त्यातनं एखादं दुखणं आलं तर सगळं संपलंच म्हणायचं. मावशीबाई, मला तर सतत धास्ती वाटत राहते. कधी ह्या वल्लीचं डोकं फिरेल आणि ती तिच्या बापाला घरातून चालता हो असं म्हणेल. जितके दिवस चाललंय तितके दिवस बरं चाललंय असं म्हणायचं. अहो कशाला एवढी काळजी करताय? तुमच्या लेकीचं घर आहे, हक्कानं राहा इथं, कोणी तुम्हाला जा म्हणत नाही. अहो हा तुमचा चांगुलपणा झाला. असो मावशीबाई, मी काय म्हणतो, तुम्हाला काही लागलंच तर मला हाक मारत जा ना. नाहीतर मी रिकामाच असतो. तुमची छोटी छोटी कामं मी करेन घरातली. हो म्हणजे कसं आहे, तुम्हाला मदत होईल आणि मला सुद्धा मी निरुपयोगी नाही असं अधूनमधून वाटेल. बरं, आता तुम्हाला काही हवंय का? म्हणजे गोळ्या वगैरे, का एखादं वाचायला पुस्तक आणून देऊ तुम्हाला? अहो नको, वल्ली आत्ताच गोळी देऊन गेली आणि आता बरी आहे मी. आणि बघा, काही लागलं तर मी तुम्हाला हाक मारेन. ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नका, मी आहे बाहेर. मी निरुपयोगी आहे असं अख्ख्या जगाला वाटेल, सौरभला वाटणार नाही. पण इतके निरोप पोचूनही हा अजून आला कसा नाही भेटायला? म्हणजे भरपूर पैसे असले, मोठमोठ्या गाड्या असल्या आणि ब्रँडेड कपडे वापरले तरच हे लोक आपल्याला किंमत देणार, नाही तर देणार नाहीत. मला एक कळत नाही, आपल्याला असे जज करणारे हे कोण आहेत रे? आपल्याला नाही, मला. मला? व्हॉट डू यू मीन मला? आपण एक टीम आहोत पट्या, आपण पार्टनर्स आहोत. तुला बोलले काय, मला बोलले काय, सेमच नाहीये का? नाही, सेम नाहीये. आहे, आणि तिथे बोलू दिलं नाहीस मला, गप्प बसलास तू. अशा लोकांचं ना पट्या ऐकून घ्यायचं नसतं. तिथल्या तिथे उत्तर द्यायचं असतं त्यांना. हे काय करतोस तू? शर्ट शिवतो. आता शर्ट शिवायची काही गरज आहे का? कधी ना कधी तरी शिवावं लागणारच आहे ना. मुद्दाम करतोयस का तू हे? गुड, लाव ना तू, अजून ठिगळं लाव. आधीच लोक तुला हसताय, ते मला सहन होत नाहीये. हे दिसत नाहीये का तुला पट्या? काय करू? फेकून दे तो शर्ट. मला परवडत नाही. म्हणजे माझ्या खिशाला परवडत नाही असं नाहीये, माझ्या मानसिकतेला परवडत नाही. ही कंजूसी नाहीये, याला काटकसर म्हणतात. आईची शिकवण आहे माझी. आणि असेही मी कोणतेही कपडे घातले तरी माझ्या राहणीमानावरनं त्यांना मी तुझा ड्रायव्हरच वाटणार आहे. तू हे काय डोक्यात घालून घेतलंयस? कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून काय मरळतोस तू? अगं वाटू दे ना, त्याने काय फरक पडतो? कोणतंही काम छोटं मोठं नसतं, काम काम असतं. अण्णांची शिकवण आहे, आजपर्यंत मी पाळली. सचूला हेच शिकवलं, त्याने मी ड्रायव्हर वाटलो. ठीक आहे. एक मिनिट, तू तिथे अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून आला नव्हतास, माझा पार्टनर म्हणून आला होतास. त्यांनी तुला मानाने वागवावं इतकी माफक अपेक्षा होती माझी. चुकीची आहे का ती? अगं पण त्यांना नसेल ना माझं राहणीमान बघून तसं वाटलं. आता त्यांना जसं वाटलं त्यांनी तसं वागवलं. एक मिनिट, तू त्यांची बाजू का घेतोयस? तुला पटतंय का त्यांचं हे वागणं? एखादी गोष्ट आपण ओरडून सांगितली म्हणून सत्य बदलत नाही, परिस्थिती बदलत नाही. त्यांना माझा अवतार बघून जे वाटलं ते बोलले. किंबहुना
त्यांच्या बोलण्यावरनं माझ्या मनात एक नवीन प्रश्न उभा झालाय की खरंच माझं राहणीमान आणि तुझं राहणीमान इतकं वेगळं आहे की काय? आता तुला असाही प्रश्न पडायला लागलाय की तू माझ्या योग्यतेचा आहेस की नाही? एक मिनिट माझ्याशी बोल पट्या. असं इथून निघून जाऊन तुम्हाला टाळू शकत नाहीस. मी तुला टाळत नाही, अजिबात नाही. बोल, काय विचारायचं तुला? खरंच तुला असं वाटतं की तू माझ्या योग्यतेचा नाही आहेस? माझं राहणीमान बघून मला खरंच असं वाटतंय की माझं राहणीमान आणि तुझं राहणीमानाच्या जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मग जर आपल्या राहणीमानामध्ये इतका फरक असेल, इतकी तफावत असेल, तर मग आपण एकत्र का राहतोय? काय बोलतोय तू पट्या? तुझं तुला तरी कळतंय का? हो, मला कळतंय. आणि मी का बोलतोय ना, ह्याला काहीतरी कारण आहे. कारण हे अनामिका की तू माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं आयुष्य उत्तम चाललं होतं. माझा पगार भरपूर होता का? नाही. माझ्याकडे खूप पैसे होते का? नाही. मी श्रीमंत होतो का? नाही. पण माझं कुटुंब माझ्यावर खुश होतं. मी माझ्या नोकरीत सुखी होतो आणि सगळ्यात महत्वाचं, मी माझ्या उत्पन्नात समाधानी होतो. तू माझ्या आयुष्यात आलीस, माझं आयुष्य बदलून गेलं. तू आल्यानंतर मला पहिल्यांदा जाणवायला लागलं की मी एक रकमी 30,000 रुपये उडवू शकत नाही. नाही उडवू शकत? म्हणजे मी पैसे उडवते, खर्च करते, वापरते, हे सगळे वेगळे वेगळे शब्द आहेत. हे बघ, शब्द बदलले ना म्हणून अर्थ बदलत नाही. विषय काय आहे? माझ्या खिशाला एक रकमी 30,000 रुपये खर्च करणं परवडत नाही. किंबहुना मला असं वाटतंय की माझीच लायकी नाही तुझ्या राहणीमानाच्या हिशोबाने एक रकमी इतके पैसे खर्च करण्याची. पटे तू काय बोलतोस? तू काय डोक्यात घेतलंयस रे? म्हणजे कुठला विषय कुठे नेतोस तू? क्रेडिट कार्डचा विषय आहे का? मी पैसे उडवते? हे वाटेल ती राख घालून घेऊ नकोस पट्या डोक्यात. माझ्या लक्षात आलंय, आपल्याला जर यापुढे एकत्र राहायचं असेल तर मला जास्त पैसे कमवण्या वाचून पर्याय नाही. तुझ्या राहणीमानाप्रमाणे, तुझ्या पात्रतेप्रमाणे जर मला राहायचं असेल, जगायचं असेल, तर मला तुझ्यासारखं राहायला लागणार आणि त्याच्यासाठी जास्त पैसे कमवावेच लागणार. म्हणजे तरच तुझ्या लोकांना असं वाटेल की मी तुझ्यासारखा आहे. कारण मी जसा राहतो, साधा सुधा मध्यमवर्गीय, त्याला तुझ्या जगामध्ये काही किंमत नाही. म्हणजे सगळी किंमत पैशालाच आहे का रे? होय. आपण माणूस म्हणून कसे आहोत याला काहीच महत्व नाहीये. ज्या जगामध्ये तू राहतेस ना, ज्या लोकांमध्ये तू उठतेस बसतेस, त्या जगामध्ये नाहीये. त्या जगामध्ये फक्त चांगलं वागून, चांगला स्वभाव असून काही कामाचं नाही. आपण कपडे काय घालतो, आपण गाडी कुठली चालवतो, आपण पैसे किती कमवतो, आपल्याकडे किती क्रेडिट कार्ड्स आहेत, हे सगळं जास्त महत्वाचं आहे तुझ्या दुनियेमध्ये. म्हणजेच इतरांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, मला काय वाटतं यापेक्षा. जी माणसं तुला ओळखत नाही, ज्यांना तुझ्याबद्दल काही माहित नाही, त्यांना इतकं महत्व का देतोयस तू? इतक्या दिवसात तुला कळलं नाही का रे की मी कशी आहे? आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून एकत्र राहतो ना आपण. यात माझी लाईफस्टाईल, माझं राहणं आलंच कुठून? अचानक तुला कोणीतरी काहीतरी म्हणतं आणि तुला लगेच प्रश्न पडतो की आपण एकत्र राहावं का? आपल्या दोघांच्या मध्ये इतरांचा विचार आलाच का? आपल्या दोघांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ना. लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण लोकांमध्ये राहतो, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला आपल्याबद्दल काय वाटतं हे दुर्दैवाने महत्वाचं आहे. मी जर ड्रायव्हर असतो ना तर मला काही प्रॉब्लेम नसता. कारण कोणतंही काम छोटं मोठं नाही, मी आधी सांगितलंय तुला. पण माझ्या कपड्यांवरनं त्यांना मी ड्रायव्हर वाटलो म्हणजे याचा अर्थ असा की आता मला माझे कपडे बदलायला लागणार, माझं राहणीमान बदलायला लागणार, ते तुझ्या राहणीमानाशी मॅच करावं लागणार. कारण आज काय झालं तुझ्या लक्षात आलं का अनामिका? आज माझ्या कपड्यांवरनं त्यांना मी तुझा ड्रायव्हर वाटलो आणि तू माझी मालकीण. इनफ सौरभ, इनफ इज इनफ. मला आता काही बोलायचं नाही, मला काही ऐकायचं नाही. अगं हे काय? तुला असं वाटतं ना तू ड्रायव्हर आहेस,
मग मॅडम ड्रायव्हर बरोबर रूम शेअर नाही करू शकत. तू रे फार मस्ती आली तुला. ही चांगल्या लोकांची सोसायटी आहे समजलं. इथे येऊन अशी गुंडांसारखी मारामारी नाही करायची. या लोकांना अशा डिसेंट जागी आणायलाच नकोय. ए चल रे बाहेर हो. ओ दादा बघताय काय तुम्ही? काढा आला बाहेर. आपल्या दोघांच्या मध्ये इतरांचा विचार आलाच का? आपल्या दोघांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे ना.